स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स पाहणार आहोत. म्हणजे जे काही कॅरेक्टर्स असतील त्या कॅरेक्टर्सचे इन्स्ट्रक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत हे आपण पाहणार आहोत. जसे A to Z कॅरेक्टर स्मॉल लेटर मध्ये कॅपिटल लेटर मध्ये कुठल्याही लिपीमध्ये असतील तरी चालतील, बट त्या कॅरेक्टरची लेंथ किती आहे, त्या कॅरेक्टरची साईज किती आहे, त्या कॅरेक्टरला रिव्हर्स करणे किंवा ते कॅरेक्टर कंपेअर करणे यासाठीचे आपण स्ट्रिंग मॅनिप्युलेशनचे इन्स्ट्रक्शन्स पाहणार आहोत. तर बघा, मग अ सिरीज ऑफ डेटा बाइट or word available in memory at consecutive location. Consecutive म्हणजे सलग, to be referred as a byte string or word string. म्हणजे जे काही सिरीज ऑफ डेटा बाइट असतील सलग लोकेशनने घेतलेले स्टोअर करून ठेवलेले ते आयदर बाइट मध्ये असतील किंवा वर्ड मध्ये असतील, तिला आपण काय म्हणू शकतो, बाइट मध्ये जे काही कॅरेक्टर्स स्टोअर करून ठेवले असतील तर त्यांना आपण म्हणू शकतो बाइट स्ट्रिंग, आणि जे वर्ड मध्ये 16 कॅरेक्टर्सची जी काही स्ट्रिंग असेल तिला आपण म्हणतो वर्ड स्ट्रिंग. म्हणून अ स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर्स मे बी लोकेटेड इन कन्सेक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स वेअर इच कॅरेक्टर मे बी रिप्रेझेंटेड बाय इट्स ASCII इक्विव्हॅलंट. म्हणजे जेव्हा हे आपले कॅरेक्टर्स आपण टाईप करतो तेव्हा आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये ते ASCII व्हॅल्यूने स्टोअर करून ठेवले जातात, रिप्रेझेंट केले जातात ASCII व्हॅल्यूने. म्हणून द 8086 सपोर्ट्स अ सेट ऑफ मोर पॉवरफुल इन्स्ट्रक्शन्स फॉर स्ट्रिंग मॅनिप्युलेशन फॉर रेफरिंग टू अ स्ट्रिंग. 2 पॅरामीटर्स आर रिक्वायर्ड. आता जेव्हा हे आपल्याला स्ट्रिंग मॅनिप्युलेशन चे इन्स्ट्रक्शन्स यूज करायचे तेव्हा स्ट्रिंग वापरताना आपल्याला 2 पॅरामीटर्स लक्षात घ्यायच्यात. तर कुठल्या आहेत बघा, स्टार्टिंग अँड एंड ऍड्रेस ऑफ द स्ट्रिंग. स्ट्रिंग कुठल्या लोकेशनला स्टोअर करून ठेवलेली आहे, म्हणजे तिची लेंथ किती आहे हे आपल्याला एक लक्षात घ्यायचंय. आणि फर्स्ट आहे स्टार्टिंग अँड एंड ऍड्रेस ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे कुठपासून ती स्ट्रिंग स्टोअर होण्यासाठी स्टार्ट झालेली आहे आणि कुठे तिचा एंड आहे हे आपल्याला फर्स्टली लक्षात घ्यायचंय. आणि त्यानंतर त्या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत हे सेकंड वेला आपल्याला लक्षात घ्यायचंय. म्हणून फर्स्ट थिंग आहे स्टार्टिंग अँड एंड ऍड्रेस ऑफ द स्ट्रिंग, आणि सेकंड लेंथ ऑफ द स्ट्रिंग. मग बघा, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज युजली स्टोर्ड ॲज अ काउंट इन द CX रजिस्टर. जी काय आपल्या स्ट्रिंगची लेंथ असेल ती कुठल्या रजिस्टर मधनं स्टोअर करून ठेवली जाते, तर CX रजिस्टर. CX रजिस्टर हा आपला काउंटर रजिस्टर आहे, म्हणून स्ट्रिंगची लेंथ ही CX रजिस्टर मध्ये स्टोअर करून ठेवली जाते. द इन्क्रीमेंटिंग ऑर डिक्रीमेंटिंग ऑफ द पॉइंटर इन अ स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन्स डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन फ्लॅग स्टेटस. म्हणजे जो काही स्ट्रिंगचा पॉइंटर आहे CX रजिस्टर आहे, आपल्याला इन्क्रीमेंट करायचा की डिक्रीमेंट करायचं हे कशावरती डिपेंड्स आहे, तर आपल्या डायरेक्शन फ्लॅगवरती. कुठल्या डायरेक्शनने आपण ती स्ट्रिंग रीड करतो किंवा राईट करतो यावरती ते डिपेंड्स आहे, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. म्हणून इफ इट इज अ बाइट स्ट्रिंग ऑपरेशन द इंडेक्स रजिस्टर्स आर अपडेटेड बाय 1. जर बाइट स्ट्रिंग असेल तर इंडेक्स रजिस्टर हा आपला अपडेट केला जातो 1 ने. On the other hand, if it is a word string operation, the index register are updated by 2. जर बाइट स्ट्रिंग असेल तर इंडेक्स रजिस्टर हा एका लोकेशनने अपडेट केला जातो. जर वर्ड स्ट्रिंग असेल तर इंडेक्स रजिस्टर हा 2 लोकेशन्सने अपडेट केला जातो. तर सर्वात पहिली इन्स्ट्रक्शन आहे बघा, रिपीट इन्स्ट्रक्शन. रिपीटला कशाने आपण रिप्रेझेंट करतो, तर REP. And this instruction is used as a prefix to other instructions. The instruction to which the repeat prefix is provided is executed repeatedly until the CX register becomes 0. At each iteration, CX is automatically decremented by 1. आता रिपीट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, जोपर्यंत CX रजिस्टर मध्ये कितीपर्यंत आपल्याला रिपीट करायला सांगितलेलं आहे तोपर्यंत जे काही तिच्यामध्ये प्रिफिक्स आहे किंवा जी काही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ती इन्स्ट्रक्शन्स आपल्याला रिपीट करायची. जेव्हा आपण ही इन्स्ट्रक्शन रिपीट करतो तेव्हा प्रत्येक इटरेशनला आपल्याला CX काय होतो, डिक्रीमेंट होतो. सपोज CX ची व्हॅल्यू 4 असेल आणि आपल्याला CX4 आणि रजिस्टर X हा रिपीट करायचा असेल तर फर्स्ट इटरेशनला रिपीट केला तर CX ची व्हॅल्यू काय झाली 3. परत सेकंड इटरेशनला आपण X रिपीट केला, CX ची व्हॅल्यू त्यावेळी होईल 2. नंतर परत एकदा X रिपीट केला त्यावेळी CX ची व्हॅल्यू होईल 1. म्हणजे काय, प्रत्येक इटरेशनला CX ची व्हॅल्यू काय होते, ऑटोमॅटिकली डिक्रीमेंट होत जाते 1 ने. नंतर बघा,
REPE और REPZ म्हणजे काय, रिपीट ऑपरेशन व्हाईल इक्वल और 0. जेव्हा स्ट्रिंग ही आपली इक्वल असेल किंवा 0 असेल CX रजिस्टरच्या, तेव्हा आपल्याला रिपीट ऑपरेशन हे क्लोज करायचे, त्याला आपण म्हणतो REPE किंवा REPZ. नंतर REPNE और REPNZ रिपीट ऑपरेशन व्हाईल नॉट इक्वल और नॉट 0. रिपीट ऑपरेशन करायचं जेव्हा इक्वल व्हॅल्यू नसेल किंवा नॉट इक्वल टू 0 असेल तेव्हा. त्यासाठी आपण कमांड यूज करणार आहोत REPNE और REPNZ. There are used for compares and scats instructions only as a instruction prefixes. म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शन्स, रिपीट इन्स्ट्रक्शन कुठे वापरले जाते, कम्पेअर साठी किंवा आणि स्कॅन्स करणे इन्स्ट्रक्शन साठी. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे बघा आपली मूव्ह SB आणि मूव्ह SW. आपण डेटा ट्रान्सफर करण्यासाठी मूव्ह इन्स्ट्रक्शन बघितली आहे डेटा ट्रान्सफर अँड कॉपी मध्ये. आता मूव्ह SB अँड SW म्हणजे काय, तर मूव्ह स्ट्रिंग बाईट अँड मूव्ह स्ट्रिंग वर्ड. म्हणजे 8 बीट मध्ये स्ट्रिंग मूव्ह करायची आणि 16 बीट मध्ये स्ट्रिंग मूव्ह करायची. मग बघा, सपोज अ स्ट्रिंग ऑफ बाइट्स स्टोर्ड इन अ सेट ऑफ कन्सेक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स इज टू बी मूव्ह टू अनदर सेट ऑफ डेस्टिनेशन लोकेशन. एका सोर्स लोकेशन पासून डेस्टिनेशन लोकेशनला स्ट्रिंग मूव्ह करायची, बट एका बाईट मध्ये तिला आपण म्हणतो स्ट्रिंग बाईट. जर ही स्ट्रिंग वर्डची असेल तर तिला आपण म्हणणार स्ट्रिंग वर्ड. बघा, द स्टार्टिंग बाईट ऑफ सोर्स string is located in the memory location whose address may be computed using source index and DS data segment contains. म्हणजे सोर्सची जी काही स्ट्रिंग असेल ती कुठे असेल, आपल्या सोर्स इंडेक्स अँड डेटा सेगमेंट मध्ये असेल. तशीच डेस्टिनेशनची इंडेक्स कुठे असेल, डेस्टिनेशन इंडेक्स अँड एक्स्ट्रा सेगमेंट मध्ये. मग बघा, द स्टार्टिंग ऍड्रेस ऑफ द डेस्टिनेशन लोकेशन्स वेअर दिस स्ट्रिंग हॅज टू बी रिलोकेटेड is given as DI destination index and extra segment contains. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे CMPS मीन्स कम्पेअर स्ट्रिंग बाईट और स्ट्रिंग वर्ड. CMPS नेच आपण बाईट पण कम्पेअर करू शकतो अँड स्ट्रिंग पण कम्पेअर करू शकतो. कम्पेअर स्ट्रिंग बाईट और वर्ड. द CMPS instruction can be used to compare two strings ऑफ बाईट और वर्ड. दोन स्ट्रिंग एकमेकांबरोबर कम्पेअर करण्यासाठी आपण कम्पेअर इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. मग बघा, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग मस्ट बी स्टोर्ड इन द रजिस्टर CX. जी काही लेंथ आहे आपल्या स्ट्रिंगची ती CX रजिस्टर मध्ये स्टोर असते. इफ बोथ द बाईट और वर्ड स्ट्रिंग्स आर इक्वल, 0 फ्लॅग इज सेट. जेव्हा आपले CX मधली व्हॅल्यू, दोन्ही स्ट्रिंग्सची जर CX मधली व्हॅल्यू जर ही इक्वल असेल तर आपला 0 फ्लॅग हा सेट केला जातो. द रिपीट इन्स्ट्रक्शन प्रिफिक्स इज यूज टू रिपीट द ऑपरेशन टिल CX काउंटर. म्हणजे इथे कंपॅरिझन करण्यासाठी कुठली इन्स्ट्रक्शन वापरली जाते, रिपीट इन्स्ट्रक्शन. सपोज ही 0 नावाची स्ट्रिंग आपल्याला कम्पेअर करायची. सपोज 0 स्ट्रिंग अँड यूज स्ट्रिंग, दोन स्ट्रिंग आपल्याला कम्पेअर करायच्यात. फर्स्ट टाइम CX रजिस्टर इनिशियलाइज केला जाईल दोघांच्या लेंथसाठी 4. मग Z आणि U बरोबर कम्पेअर केलं जाईल. त्यानंतर E ला S बरोबर कम्पेअर केलं जाईल. R ला E बरोबर कम्पेअर केलं जाईल. 0 ला D बरोबर कम्पेअर केलं जाईल. सर्वांचे लोकेशन कम्पेअर झाले. कुठलीच व्हॅल्यू CX रजिस्टर हा 0 झाला तर तिथे काय केलं जाईल, आपला 0 फ्लॅग सेट केला जाईल. हे कशाने ठरवलं, कुठल्या इन्स्ट्रक्शनने केलं जाईल, रिपीट नावाची इन्स्ट्रक्शन यूज करून आपण सर्व कॅरेक्टर्स कम्पेअर केली जातील. मग बघा, द रिपीट इन्स्ट्रक्शन प्रिफिक्स इज यूज टू रिपीट द ऑपरेशन टिल CX बिकम 0 और द कंडिशन स्पेसिफाईड बाय द रिपीट प्रिफिक्स इज फॉल्स. म्हणजे जी काही कंडिशन दिली आहे आपल्या रिपीट प्रिफिक्सला तोपर्यंत आपण हे इन्स्ट्रक्शन रिपीट केली जाईल. त्यानंतर स्कॅन म्हणजे स्कॅन स्ट्रिंग बाईट और स्ट्रिंग वर्ड. दिस इन्स्ट्रक्शन स्कॅन्स अ स्ट्रिंग ऑफ बाइट्स और वर्ड्स for an operand byte or word specified in the register AL or AX. म्हणजे जे काही AL किंवा AX रजिस्टर मध्ये ज्या काही स्ट्रिंग स्टोर केलेले असेल त्यांना सिम्पली स्कॅन करणे. द स्ट्रिंग इज पॉइंटेड टू बाय ES and DI register pair. The length of the string S stored in the CX register मध्ये स्ट्रिंगची लेंथ स्टोर केली जाते आपल्याला माहित आहे. The direction flag controls the mode for a scanning of the string. Whenever a match to the specified operand is found in the string,
execution stops and the zero flag is set. If no match is found, the zero flag is set. म्हणजे काय केलं जातं, स्कॅन करून ऑपरेशन करून जे काही आपल्या दोन स्ट्रिंग्स आहेत त्या स्ट्रिंग मधलं कुठलं लेटर मॅच होते का, स्ट्रिंग एकमेकांना मॅच होती का ती चेक केली जाते. कशा थ्रू, तर जो काही आपला डायरेक्शन फ्लॅग आहे त्या डायरेक्शन फ्लॅगच्या कंट्रोलनुसार ती स्ट्रिंग आपली स्कॅनिंग केली जाते. हे झाले आपले स्कॅन पर्यंत स्ट्रिंग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे बघा LODS, लोड्स. म्हणजे लोड स्ट्रिंग बाईट और स्ट्रिंग वर्ड लोड करायची आपल्याला. जसं स्टोर ऑपरेशन बघितलं आहे आपलं, तसंच हे लोड ऑपरेशन आहे. मग बघा, द लोड्स instruction loads the AL or AX register by the content of a string pointed to by DS or SI register pair. म्हणजे जे काही AL आणि AX रजिस्टर मध्ये जे काही कंटेंट्स आहे ते आपल्याला DS अँड SI पेअर मध्ये रजिस्टर करायचे. म्हणून बघा इथे आपल्याला स्कॅन मध्ये कुठली रजिस्टर पेअर वापरली जाते, AL और AX साठी एक्स्ट्रा सेगमेंट अँड डेस्टिनेशन इंडेक्स. तसंच इथे लोड साठी कुठलं वापरलं जाते, डेटा सेगमेंट अँड सोर्स इंडेक्स या रजिस्टरची पेअर यूज केली जाते. मग बघा, द SI इज मॉडिफाईड ऑटोमॅटिकली डिपेंडिंग अपॉन डायरेक्शन फ्लॅग. इफ इट इज बाईट ट्रान्सफर, लोड SB, लोड स्ट्रिंग बाईट, the SI is modified by 1, and if it is a word transfer, load SW, then SI is modified by 2. जर आपण बाईट ट्रान्सफर करत असू तर सोर्स इंडेक्स ही आपली 1 ने इन्क्रीमेंट होईल किंवा डिक्रीमेंट होईल. तसंच आपण लोड मध्ये वर्ड काउंट करत असू तर आपली SI इंडेक्स ही 2 ने इन्क्रीमेंट होईल किंवा डिक्रीमेंट होईल. किंवा लोड करत असेल तर आपली इन्क्रीमेंटच केली जाईल 1 ने. लोड SB मध्ये काय केली जाईल, SI इंडेक्स ही 1 ने इन्क्रीमेंट केली जाईल. लोड SW मध्ये SI इंडेक्स ही आपली 2 ने इन्क्रीमेंट केली जाईल. म्हणून बघा, नो अदर फ्लॅग्स आर अफेक्टेड बाय दीज इन्स्ट्रक्शन. दुसरे जे काही फ्लॅग्स आहेत डायरेक्शन फ्लॅग व्यतिरिक्त दुसरे जे फ्लॅग्स आहेत ते इथे अफेक्ट केले जाणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे आपली स्टोर स्ट्रिंग बाईट और स्ट्रिंग वर्ड, STOS. स्टोर केले जातात स्ट्रिंग बाईट और स्ट्रिंग वर्ड. मग बघा, द STOS instruction stores AL or AX register contains to a location in the string pointer by S as DI register pair. इथे एक्स्ट्रा सेगमेंट अँड डेस्टिनेशन सेगमेंट ही रजिस्टर पेअर वापरलेली आहे. The DI is modified accordingly. No flags are affected by this instruction. इथेही कुठलाच फ्लॅग अफेक्ट केला जात नाही. The direction flag controls the string instruction execution. The source index and destination index are modified after each iteration automatically. म्हणजे जसं आपण स्टोर करत जाऊ, जसा डेटा स्ट्रिंग मधला स्टोर करत जाऊ तशी तशी आपली सोर्स इंडेक्स अँड डेस्टिनेशन इंडेक्स ऑटोमॅटिकली मॉडिफाय केली जाईल. मग बघा, इफ डायरेक्शन फ्लॅग इक्वल टू 1 देन द एक्झिक्युशन फॉलोज ऑटो डिक्रीमेंट मोड. जर डायरेक्शन फ्लॅग हा 1 असेल तर काय केलं जाईल, एक्झिक्युशन होताना ते डिक्रीमेंट होत चालेल आणि SI अँड DI आर डिक्रीमेंटेड ऑटोमॅटिकली आफ्टर इच इटरेशन. जेव्हा DF 1 असेल तेव्हा सोर्स इंडेक्स अँड डेस्टिनेशन इंडेक्स हे ऑटोमॅटिकली डिक्रीमेंट होत जाईल. If DF equal to 0, then the execution follows auto increment mode. In this mode, SI and DI are incremented automatically after each executions. म्हणजे काय केलं जाईल इथे, जे काही आपला डायरेक्शन फ्लॅग आहे, डायरेक्शन फ्लॅग हा जर 1 असेल तर सोर्स इंडेक्स अँड डेस्टिनेशन इंडेक्स ही डिक्रीमेंट होईल आणि डायरेक्शन फ्लॅग जेव्हा 0 असेल तेव्हा सोर्स इंडेक्स अँड डेस्टिनेशन इंडेक्स ही ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होईल. इथे रजिस्टर पेअर लक्षात ठेवा, ES अँड DI रजिस्टर पेअर वापरलेली आहे. यावरती मल्टिपल चॉईसला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. हा आपला चॅप्टर नंबर 3 मधला लास्ट पॉइंट होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4 स्टार्ट करूया. थँक्यू.